की मित्रांनो, तुमचे ध्येय आपल्या स्वप्नांकडे या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. जर तुम्ही डिपार्टमेंट PSIची तयारी करत असाल तर आपण आज या भागामध्ये बालन्याय अधिनियम 2015 या कायद्यांचा अभ्यास करणार आहोत. उद्देश: कायदेशी संघर्ष करीत असलेल्या बालकांच्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांच्या मूलभूत गरजा पुरवण्यासाठी विविध कायद्यांचे एकत्रीकरण करून त्यात सुधारणा करणे. संविधानिक तरतूद: भारतीय राज्यघटनेने पुढील तरतुदीन्वये बालकांच्या मानवी हक्कांच्या सुनिश्चितेची जबाबदारी राज्यसंस्थेवर सोपविण्यात आलेली आहे. आर्ट. 15(3), 39(e), 39(f), 45, 47. कायद्याची पार्श्वभूमी: संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने दिनांक 20 नोव्हेंबर 1989 रोजी बालकांच्या हक्काबाबतची अभिसंधी स्वीकारलेली आहे. भारत सरकारने दिनांक 11 डिसेंबर 1992 रोजी अभिसंधीस मान्यता दिली आहे. त्याच्यामध्ये प्रकरण 1 प्रारंभिक. 1. संक्षिप्त नाव, विस्तार, प्रारंभ व नियुक्ती. विस्तार: जम्मू काश्मीर सहित संपूर्ण भारतास लागू असेल. अंमलबजावणी 15 जानेवारी 2016. कलम 2 व्याख्या. त्याच्यामध्ये 1. परित्यक्त मूल, सोडलेले बालक. 2. दत्तक ग्रहण. 3. दत्तक ग्रहण नियमन. 4. प्रशासक. 5. नंतरची काळजी, उत्तर रक्षा 18 ते 21 वयोगटातील ज्या व्यक्तींसाठी. 6. प्राधिकृत विदेशी दत्तग्रहण अभिकरण. 7. प्राधिकरण. कलम 68 अन्वये गठीत केलेले केंद्रीय दत्तग्रहण संसाधन प्राधिकरण. 8. भीक मागणे. 9. मुलाचे सर्वोत्तम हित. 10. मंडळ. कलम 4 अन्वये गठीत केलेले बालन्याय मंडळ. 11. केंद्रीय प्राधिकरण. 12. बालक, ज्या व्यक्तीने वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली नाहीत अशी व्यक्ती. 13. कायदेशी संघर्ष करीत असलेले बालक, विधिग्रस्त बालक, अपचारी बालक. 18 वर्ष पूर्ण न केलेल्या बालकावर एखाद्या अपराधाचा आरोप आहे असे बालक. अपराध घडल्याच्या तारखेस त्याने 18 वर्ष पूर्ण केलेली नसणे. 14. काळजी घेण्याची व संरक्षण करण्याची गरज असलेले बालक. 15. मुलांशी मैत्रीपूर्ण संबंध, बालहितैषी. 16. दत्तग्रहणासाठी कायदेशीरपणे मुक्त असलेले बालक. कलम 38 अन्वये यथोचित चौकशी करून समितीने तसे घोषित केलेले बालक. 17. बाल कल्याण अधिकारी, बाल शुश्रूषा संस्थेची संलग्न असलेला अधिकारी. 18. बाल कल्याण पोलीस अधिकारी. कलम 107(1) अन्वये पद निर्देशित केलेला अधिकारी. 19. बालगृह. कलम 50च्या प्रयोजनार्थ नोंदणी केलेले बालगृह. 20. बाल न्यायालय. 21. बाल शुश्रूषा संस्था, मुलांची काळजी होऊ संस्था. 22. समिती. कलम 27 अन्वये गठीत केलेली बाल कल्याण समिती. 23. न्यायालय. 24. शारीरिक शिक्षा. 25. बालवाहिनी सेवा, बाल कल्याण सेवा. 26. जिल्हा बाल संरक्षण युनिट. कलम 106 अन्वये राज्य शासनाने एखाद्या जिल्ह्यासाठी स्थापन केलेले बाल संरक्षण युनिट. 26A. जिल्हा दंडाधिकारी. यामध्ये जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी यांचा समावेश होतो. 27. योग्य समर्थ सुविधा. 28. योग्य समर्थ व्यक्ती. 29. संगोपन काळजी. 30. संगोपन कुटुंब. 31. पालक. 32. गट संगोपन काळजी. 33. अतिघोर अपराध. 7 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असणारा अपराध. 34. आंतरदेशीय दत्तग्रहण. 35. बालक, 18 वर्षाखालील बालक. 36. गुंगीकारक औषधी द्रव्य. 37. आंतरदेशीय दत्तग्रहणासाठी ना हरकत प्रमाणपत्र. 38. अनिवासी भारतीय. 39. अधिसूचना. 40. अभीक्षण गृह. कलम 47(1) च्या प्रयोजनार्थ नोंदणी केलेले अभीक्षण गृह. 41. खुला निवारा. कलम 43(1) अन्वये स्थापना केलेली सुविधा. 42. अनाथ. 43. भारताचा समुद्रपार नागरिक. 44. भारतीय मूळ असलेली व्यक्ती. 45. किरकोळ अपराध 3 वर्षापर्यंतच्या शिक्षेस पात्र अपराध. 46. सुरक्षेचे ठिकाण, पोलीस कोठडी किंवा तुरुंगखेरीज इतर संस्था. 47. विहित. 48. परिवीक्षा अधिकारी, अपराधी परिवीक्षा अधिनियम 1958 अन्वये नियुक्ती. 49. भावी दत्तक पालक. बालक दत्तक घेण्यासाठी कलम 57 अन्वये पात्र असलेली व्यक्ती. 50. सार्वजनिक ठिकाण, अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 अन्वये नेमून दिलेला अर्थ. 51. नोंदणीकृत. कलम 41 अन्वये नोंदणी केलेली अभिकरण सुविधा. 52. नातेवाईक. 53. राज्य अभिकरण.
दत्तक घेण्याबाबत कलम 67 अंतर्गत असलेल्या बाबी संदर्भात राज्य शासनाने स्थापन केली राज्य दत्तक ग्रहण संसाधन अभिकरण. 54 गंभीर अपराध. भारतीय दंड संहिता 1860 किंवा इतर कायद्यान्वये किमान 3 वर्षापेक्षा अधिक व 7 वर्षापेक्षा अधिक नसेल इतक्या शिक्षेस पात्र अपराध. 55 विशेष बाल पोलीस पथक. कलम 107 अन्वये बालकांच्या संदर्भातील प्रकरणे हाताळण्यासाठी पद निर्दिष्ट केलेले पथक. 56 विशेष गृह. कलम 48 अन्वये नोंदणी केलेली संस्था. 57 विशेष दत्तक ग्रहण एजन्सी. कलम 65 अन्वये मान्यताप्राप्त एखादी संस्था. 58 पुरस्कृत. 59 संघराज्य क्षेत्राच्या संबंधात राज्य शासन. 60 स्वाधीन परत केलेले बालक. 61 उल्लेख न केलेल्या संस्थेचे अर्थ. प्रकरण 2 बालकांची काळजी व संरक्षणाची सर्वसाधारण तत्त्वे. 3 अधिनियमाचे प्रशासन करताना पालन करावयाची सर्वसाधारण तत्त्वे. एकूण 16 मूलभूत तत्त्वे. त्याच्यामध्ये 1 निष्पाप असल्याचे गृहीत धरण्याचे तत्त्व. 2 प्रतिष्ठा व मूल्य जपण्याचे तत्त्व. 3 सहभागाचे तत्त्व. 4 सर्वोत्तम हिताचे तत्त्व. 5 कौटुंबिक जबाबदारीचे तत्त्व. 6 सुरक्षिततेचे तत्त्व. 7 सुधारणात्मक उपाययोजना. 8 कलंकरहित शब्दमीमांसेचे तत्त्व. 9 हक्कांचे त्यजन न करण्याचे तत्त्व. 10 समानतेचे व भेदभाव न करण्याचे तत्त्व. 11 खाजगीपणाच्या व गोपनीयतेच्या हक्काचे तत्त्व. 12 संस्थात्मीकरण हा शेवटचा उपाय. 13 प्रत्यावर्तन व पुनर्स्थापन करण्याचे तत्त्व. 14 नव्याने सुरुवात करण्याचे तत्त्व. 15 वळणाचे तत्त्व. 16 नैसर्गिक न्यायाचे तत्त्व. प्रकरण 3 बाल न्याय मंडळ. त्याच्यामध्ये 4 बाल न्याय मंडळ. राज्य शासन प्रत्येक जिल्ह्यासाठी 1 किंवा अधिक बाल न्याय मंडळे घटित करील. उद्देश कायदेशी संघर्ष करीत असलेले बालकांसंदर्भात या अधिनियमान्वये अधिकार कर्तव्ये पार पाडणे. रचना 1+2. 1 महानगर दंडाधिकारी किंवा यथास्थिती प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी. अनुभव 3 वर्ष. असे दंडाधिकारी प्रमुख दंडाधिकारी म्हणून संबोधले जातील, परंतु यामध्ये मुख्य महानगर दंडाधिकारी किंवा मुख्य न्याय दंडाधिकारी यांचा समावेश नसेल. आणि 2 सामाजिक कार्यकर्ते, त्यापैकी 1 महिला. सामाजिक कार्यकर्त्याची पात्रता किमान 7 वर्षाचा सक्रिय सहभाग. मंडळाच्या प्रधान दंडाधिकाऱ्यासह सर्व सदस्यांना त्याच्या नियुक्तीपासून 60 दिवसाच्या आत उद्गमन प्रशिक्षण व सचेतन केलेले आहे याची राज्य शासन सुनिश्चिती करेल. प्रधान दंडाधिकाऱ्याव्यतिरिक्त इतर सदस्यांची नियुक्ती राज्य शासनाद्वारे चौकशीअंती समाप्त केली जाऊ शकेल. त्याचे आधार पुढीलप्रमाणे. 1 अधिकाराचा गैरवापर केल्यास. 2 सलग 3 महिने गैरहजर राहिल्यास. 3 वर्षातील किमान 75% 3/4 बैठकांना गैरहजर राहिल्यास. 4 पोटकलम 4 अन्वये सदस्य म्हणून त्याच्या पदावधीमध्ये अपात्र ठरल्यास. 5 चौकशीच्या प्रक्रियेमध्ये जे बालक असल्याचे बंद झाले आहे अशा व्यक्तीची स्थिती. 6 व्यक्ती 18 वर्षापेक्षा कमी वयाची असताना अपराध केला असेल अशा व्यक्तीची स्थिती. 7 मंडळाच्या संबंधातील कार्यपद्धती इत्यादी. जेव्हा अशी बैठक सुरू नसेल तेव्हा कायद्याशी संघर्ष करीत असलेल्या बालकास मंडळाच्या एखाद्या वैयक्तिक सदस्यासमोर हजर करता येऊ शकेल. मात्र अंतिम निकालाच्या वेळी किंवा कलम 18(3) अन्वये आदेश काढताना प्रधान दंडाधिकाऱ्यासह किमान 2 सदस्य उपस्थित असतील. मंडळाच्या सदस्यामध्ये मतभेद झाल्यास बहुमताचा निर्णय अधिभावी असेल. बहुमत न झाल्यास प्रधान दंडाधिकारीचे मत निर्णायक असेल. 8 मंडळाचे अधिकार, कामे व जबाबदाऱ्या. कायद्याशी संघर्ष करीत असलेले बालकांसंदर्भात या अधिनियमाखालील सर्व कार्यवाही संबंधी मंडळाला असमावेशक अधिकार असतील. बालकाला मंडळासमोर हजर केल्यापासून 15 दिवसाच्या आत अपराधाच्या परिस्थितीसंबंधी सामाजिक अन्वेषणाचा अहवाल सादर करण्यासाठी पुढील घटकांना निर्देश देणे. परिवीक्षा अधिकारी उपलब्ध नसल्यास बालकल्याण अधिकारी किंवा सामाजिक कार्यकर्ता. 9 या अधिनियमान्वये अधिकार नसलेल्या दंडाधिकाऱ्याने अनुसरावयाची कार्यपद्धती. न्यायालय योग्य ती चौकशी करून पुराव्याच्या आधारे मात्र प्रतिज्ञापत्राच्या आधारे नव्हे संबंधित व्यक्ती बालक असल्याचे निष्कर्ष नोंदविल. बालकत्वाचा दावा कोणत्याही न्यायालयासमोर तसेच प्रकरणाच्या कोणत्याही टप्प्यावर करता येऊ शकेल, अगदी अंतिम निकालानंतर सुद्धा. अशा बालकाला शिक्षा दिली असल्यास ती अंमलात येणार नाही. प्रकरण 4
कायदेशीर संघर्ष करीत असलेल्या बालकांच्या संदर्भातील कार्यपद्धती. 10. कायदेशीर संघर्ष करीत असल्याचा आरोप असलेल्या बालकाला ताब्यात घेणे. त्याच्यामध्ये 1. पोलिसांनी एखाद्या कायदेशीर संघर्ष करीत असलेले बालकास ताब्यात घेतल्यास त्याला तात्काळ पुढील प्राधिकाऱ्याच्या ताब्यात देतील. विशेष बाल पोलीस पथक, पदनिर्देशित बाल कल्याण पोलीस अधिकारी असा प्राधिकारी त्या बालकाला ताब्यात घेतल्यापासून 24 तासाच्या आत बालन्याय मंडळासमोर हजर करील, प्रवासाचा कालावधी वगळता. अशा कायदेशीर संघर्ष करीत असलेले बालकास पोलीस कोठडीत किंवा तुरुंगात ठेवता येणार नाही. 11. ज्या व्यक्तीच्या प्रभाराखाली कायदेशीर संघर्ष करीत असलेल्या बालकास ठेवले आहे त्या व्यक्तीची भूमिका. 12. कायदेशीर संघर्ष करीत असल्याचा संशय असलेल्या बालकास जामीन. असे बालक जामीन आदेशाच्या तारखेपासून 7 दिवसाच्या आत जामिनाच्या शर्तीची पूर्तता करण्यास असमर्थ ठरल्यास जामीनपत्राच्या शर्तीमध्ये फेरबदल करण्यासाठी बालकाला मंडळासमोर हजर करण्यात येईल. 13. आईवडिलांना, पालकांना किंवा परिवीक्षा अधिकाऱ्याला बालकाच्या अटकेसंदर्भात माहिती देणे. पदनिर्देशित बाल कल्याण पोलीस अधिकारी किंवा पोलीस बाल न्याय पथक अटकेची माहिती देईल. चौकशी करण्याच्या कामी मंडळास सहाय्यभूत ठरण्यासाठी बालकाचे पूर्वचरित्र व कौटुंबिक पार्श्वभूमी इत्यादी माहितीचा अंतर्भाव असणारा सामाजिक अन्वेषण अहवाल 2 आठवड्याच्या आत परिवीक्षा अधिकारी मंडळास सादर करील. 14. कायदेशीर संघर्ष करीत असलेल्या बालकाच्या संबंधात मंडळाकडून चौकशी. बालकास मंडळासमोर पहिल्यांदा हजर केलेल्या तारखेपासून कमाल 4 महिन्याच्या मंडळ चौकशी पूर्ण करील. प्रकरणाची परिस्थिती विचारात घेऊन असा कालावधी आणखी कमाल 2 महिन्यासाठी वाढवता येईल. बालकास मंडळासमोर हजर केल्याच्या तारखेपासून कमाल 3 महिन्याच्या आत मंडळाकडून कलम 15 खालील अतिघोर अपराधाचे प्राथमिक निर्धारण पूर्ण केले जाईल. किरकोळ अपराधासंदर्भात मंडळाद्वारे करण्यात येणारी चौकशी वाढीव कालावधीनंतर सुद्धा अनिर्णित राहिल्यास अशी कार्यवाही समाप्त करण्यात येईल. गंभीर किंवा अतिघोर अपराधासंदर्भात चौकशीच्या वाढीव कालावधीसाठी पुढील घटकांची मंजुरी घ्यावी लागेल. मुख्य न्याय दंडाधिकारी किंवा मुख्य महानगर दंडाधिकारी मंडळाकडून किरकोळ अपराधांची प्रकरणे CRPC 1973 खालील संक्षिप्त कार्यवाहीद्वारे निकालात काढली जाईल. मंडळाकडून गंभीर अपराधांची चौकशी CRPC 1973 खालील संक्षिप्त प्रकरणामधील संपरीक्षेप्रमाणे निकालात काढली जाईल. मंडळाकडून अतिघोर अपराधांची चौकशी 16 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांच्या बाबतीत संक्षिप्त प्रकरणामधील संपरीक्षेप्रमाणे निकालात काढली जाईल. 16 वर्षापेक्षा जास्त वयाच्या बालकांच्या बाबतीत कलम 15 अन्वये निकालात काढली जाईल. 15. मंडळाद्वारे अतिघोर अपराधांचे प्राथमिक निर्धारण. 16. चौकशी प्रलंबित असल्याचे पुनर्विलोकन. त्याच्यामध्ये 1. मुख्य न्याय दंडाधिकारी किंवा मुख्य महानगर दंडाधिकारी प्रत्येक 3 महिन्यातून एकदा मंडळाच्या प्रकरणांच्या प्रलंबितेचे पुनर्विलोकन करील. 2. एका उच्चस्तरीय समितीद्वारे प्रत्येक 6 महिन्यांनी मंडळासमोरील प्रलंबित प्रकरणांची संख्या, कालावधी, स्वरूप, कारणे इत्यादींचे पुनर्विलोकन करण्यात येईल. उच्चस्तरीय समितीची रचना. अध्यक्ष, राज्य विधी सेवा प्राधिकरणाचा कार्यकारी अध्यक्ष. सदस्य, गृहसचिव, राज्यामध्ये या अधिनियमाची अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदार असलेला सचिव, अध्यक्षाद्वारे नामनिर्देशित स्वयंसेवी अशासकीय संघटनेतील प्रतिनिधी. अशा प्रलंबित प्रकरणांची माहिती राज्य शासनाने विहित केलेल्या नमुन्यात मंडळाद्वारे प्रत्येक 3 महिन्यांनी पुढील घटकांना सुद्धा सादर केली जाईल. मुख्य न्याय दंडाधिकारी किंवा मुख्य महानगर दंडाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी. 17. कायदेशीर संघर्ष करीत असल्याचे आढळून न आलेल्या बालकाच्या संबंधातील आदेश. 18. कायदेशीर संघर्ष करीत असल्याचे आढळून आलेल्या बालकांच्या संदर्भातील आदेश. मंडळ पुढीलपैकी कोणतीही कार्यवाही करेल. त्याच्यामध्ये 1. बालक व पालकांचे समुपदेशन करून त्यांना घरी जाण्याची परवानगी देता येईल. 2. बालकास गट समुपदेशनामध्ये सहभागी होण्यासाठी निर्देश देता येईल. 3. मंडळाने निश्चित केलेल्या व्यक्तीच्या संस्थेच्या देखरेखीखाली बालकाला सामाजिक सेवा करण्याचा आदेश देता येईल. 4. बालकाच्या पालकांना किंवा स्वतः बालकाला दंड भरण्याचा आदेश देता येईल, परंतु बालक काम करीत असल्यास कामगार कायद्याच्या तरतुदीचे उल्लंघन केले जात नाही याची सुनिश्चितता करावी.
5. बालकाच्या पालकाकडून कमाल 3 वर्षाच्या प्रतिभूतीसह किंवा प्रतिभूतीशिवाय चांगले वर्तन ठेवण्याच्या परिवेक्षेच्या शर्तीवर बालकाला मुक्त केले जाईल. 6. कमाल 3 वर्षाच्या कालावधीसाठी सक्षम सुविधेच्या निगराणीखाली बालकाला ठेवण्यासाठी आदेश देऊन चांगले वर्तन ठेवण्याच्या परिवेक्षेच्या शर्तीवर बालकाला मुक्त केले जाईल. 7. कमाल 3 वर्षाच्या कालावधीसाठी बालकास एखाद्या विशेष गृहामध्ये पाठवण्याचा निर्देश देऊ शकेल. 19. बाल न्यायालयाचे अधिकार. 20. बालकाचे वय 21 वर्ष पूर्ण झालेले आहे मात्र सुरक्षित ठिकाणी ठेवण्याच्या विहित कालावधी अद्याप पूर्ण व्हायचा आहे. 21. कायदेशीर संघर्ष करीत असलेल्या बालकाविरुद्ध संमत करता येऊ न शकणारे आदेश. बालकाला मृत्यूदंडाची किंवा आजीवन कारावासाची शिक्षा देण्यात येणार नाही. 22. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या प्रकरण 8 खालील कार्यवाही किंवा आदेश बालकाविरुद्ध लागू होणार नाही. CRPC प्रकरण 8 शांतता राखण्यासाठी व चांगल्या वागणुकीसाठीचा जामीन. 23. कायदेशीर संघर्ष करीत असलेल्या बालकाची व बालक नसलेल्या व्यक्तीची संयुक्त कार्यवाही न करणे. 24. अपराधाच्या निष्कर्षाच्या कारणामुळे येणारी निहरता दूर करणे. अपवाद. 16 किंवा त्यापेक्षा अधिक वयाचे असे बालक की जे बाल न्यायालयास कलम 19(1) अन्वये कायदेशीर संघर्ष करीत असल्याचे आढळून आलेले आहे. 25. प्रलंबित प्रकरणांच्या बाबतीत विशेष तरतूद. 26. कायदेशीर संघर्ष करीत असलेला बालक पळून गेल्यास तरतूद. प्रकरण 5. बाल कल्याण समिती. 27. बाल कल्याण समिती राज्य शासन अधिसूचनेद्वारे प्रत्येक जिल्ह्यासाठी 1 किंवा अधिक बाल कल्याण समित्या गठीत करील. उद्देश. काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकासंदर्भात या अधिकार कर्तव्य पार पाडणे. अधिसूचनेपासून 2 महिन्याच्या कालावधीत समित्यांच्या सर्व सभासदांच्या उद्गमन परीक्षणाची व सचेतनाची तरतूद केली जाईल. रचना. 1 अध्यक्ष + 4 सदस्य. 4 सदस्यापैकी किमान 1 सदस्य महिला असेल आणि 1 सदस्य बालकास संबंधित विषयातील तज्ज्ञ असेल. समितीच्या सदस्याचा कालावधी कमाल 3 वर्ष. समिती विहित नमुन्यामध्ये जिल्हा दंडाधिकाऱ्यास अहवाल सादर करील आणि जिल्हा दंडाधिकारी समितीच्या कामाचा त्रैमासिक आढावा घेईल. समिती दंडाधिकाऱ्याचे न्यायपीठ म्हणून कार्य करेल. तसेच समितीला CRPC प्रमाणे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी किंवा महानगर दंडाधिकारी यांचे अधिकार प्राप्त असतील. जिल्हा दंडाधिकारी समितीच्या कामकाजातून उद्भवणाऱ्या कोणत्याही तक्रारींची दखल घेण्याकरिता तक्रार निवारण प्राधिकरणाची भूमिका बजावतील. 28. समितीच्या संबंधातील कार्यपद्धती. समिती एका महिन्यात किमान 20 दिवस बैठका घेईल आणि विहित कार्यपद्धतीचे पालन करील. प्रकरणाचा अंतिम निकाल देताना किमान 3 सदस्य उपस्थित असतील. 29. समितीचे अधिकार. 30. समितीचे कामे व जबाबदाऱ्या. प्रकरण 6. काळजी घेण्याची व संरक्षण करण्याची गरज असलेल्या बालकांच्या संबंधातील कार्यपद्धती. त्याच्यामध्ये 31. समितीसमोर हजर करणे. 32. बालकापासून वेगळे झाल्याचे आढळून आलेल्या बालकाच्या संबंधित कळविणे बंधनकारक असणे. 33. न कळविल्यास अपराध. कलम 32 अन्वये आवश्यक केल्याप्रमाणे बालकाच्या संदर्भातील माहिती 24 तासाच्या आत न कळवल्यास अशी कृती अपराध मानली जाईल. 34. न कळविल्याबद्दल शास्ती 6 महिन्यापर्यंत किंवा 10,000 रुपये किंवा दोन्हीही. 35. बालकाचे प्रत्यार्पण सोपविणे किंवा परत करणे. पालकांना प्रत्यार्पण निर्णयाचा पुनर्विचार करण्यासाठी 2 महिन्याचा कालावधी दिला जाईल. 36. चौकशी. बालकाला समितीसमोर पहिल्यांदा हजर केल्याच्या तारखेपासून कमाल 4 महिन्यात समितीला अंतिम आदेश काढणे शक्य होण्यासाठी 15 दिवसात सामाजिक अन्वेषण पूर्ण केले जाईल. प्रकरणाची प्रलंबितता याबाबत समिती जिल्हा दंडाधिकाऱ्यास त्रैमासिक अहवाल सादर करील. 3 महिन्यानंतरही प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याबाबत योग्य पावले उचलण्याचे न दिसल्यास राज्य शासन सदर समिती विसर्जित करून नवीन समिती गठीत करण्याचे आदेश देईल. 37. काळजी व संरक्षण घेण्याची गरज असलेल्या बालकाच्या संबंधात संमत केलेले आदेश. समिती पुढील बाबींची पूर्तता करून आदेश संमत करू शकेल. बालकाला काळजी व संरक्षणाची गरज असल्यास खात्री करून सामाजिक अन्वेषण अहवाल विचारात घेऊन बालक विचार करण्यासाठी पुरेसे परिपक्व असल्यास त्याची इच्छा विचारात घेऊन. 38. दत्तक ग्रहणासाठी बालक कायदेशीरपणे मुक्त असल्याचे घोषित करण्याची कार्यपद्धती. बालकास समिती समोर हजर केल्याच्या तारखेपासून किती कालावधीमध्ये समिती अशी घोषणा करेल. 2 वर्ष वयापर्यंतच्या बालकाबाबत 2 महिन्यात. 2 वर्षापेक्षा अधिक वयाच्या बालकाबाबत 4 महिन्यात. परंतु अशा बालकाच्या
जैविक मातापित्याविरुद्ध कोणताही प्राथमिक समिती अहवाल FIR नोंदवण्यात येणार नाही. प्रकरण 7 पुनर्वसन व सामाजिक पुनरेकात्मीकरण. त्याच्यामध्ये 39 पुनर्वसन व सामाजिक पुनरेकात्मीकरण करण्याची प्रक्रिया. 40 काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकाची पुनर्स्थापना करणे. त्याच्यामध्ये 1 कौटुंबिक वातावरणास वंचित राहिलेल्या बालकाचे पुनर्स्थापन करणे तसेच त्याचे संरक्षण करणे हे पुढील यंत्रणांचे प्रमुख उद्दिष्ट असेल. बालगृह, विशेष गृह, दत्तग्रहण एजन्सी, खुले निवारगृह. 41 बालसंगोपन संस्थेची नोंदणी. राज्य शासन अशा संस्थेची नोंदणी करताना जिल्हा दंडाधिकाऱ्याच्या शिफारशी विचारात घेईल. एखाद्या संस्थेकडून नोंदणीसाठी मिळालेल्या अर्जाच्या तारखेपासून 1 महिन्याच्या आत राज्य शासन अशा संस्थेला 6 महिन्याच्या कालावधीसाठी तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्र देऊन संबंधित गृहासाठीची क्षमता निर्धारित करेल. राज्य शासनाने नोंदणी अर्जाच्या तारखेपासून 1 महिन्याच्या आत तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्र न दिल्यास नोंदणी अर्जाची पावती ही 6 महिन्याच्या कमाल कालावधीसाठी संस्था चालवण्यासाठीचा पुरावा मानला जाईल. संस्थेची नोंदणी 5 वर्षाच्या कालावधीसाठी असेल आणि प्रत्येक 5 वर्षांनी त्याचे नूतनीकरण करावे लागेल. 42 बालशुश्रूषा संस्थांची नोंदणी न केल्याबद्दल शास्ती 1 वर्षापर्यंत कारावास किंवा किमान 1 लाख रुपये दंड किंवा दोन्हीही. परंतु नोंदणीसाठी अर्ज करण्यामधील प्रत्येक 30 दिवसांचा विलंब हा स्वतंत्र गुन्हा मानला जाईल. 43 खुले निवारागृह. अशी खुली निवारागृह अल्प मुदतीसाठी निवासाची गरज असलेल्या बालकासाठी समूह आधारित सुविधा पुरविणारी संस्था म्हणून काम करील. उद्देश दुर्व्यवहारापासून बालकाचे संरक्षण करणे किंवा रस्त्यावरील जीवनापासून बालकांना दूर ठेवणे. निवाऱ्याची सेवा उपलब्ध करून दिलेल्या बालकांच्या संबंधातील माहिती पुढील घटकांना खुल्या निवारगृहाद्वारे प्रत्येक महिन्याला पुरविली जाईल. जिल्हा बालक संरक्षण पथक समिती. 44 संगोपन काळजी. पालक कुटुंबाची निवड पुढील आधारावर केली जाईल. बालकांची काळजी घेण्यासंदर्भात कुटुंबाची योग्यता, उद्देश, क्षमता, पूर्व अनुभव. संगोपन कुटुंबामध्ये भावंडांना एकत्रितपणे ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येईल. बालकांच्या योग्य संगोपनासाठी आवश्यक तपासणीची तजवीज करून तसेच संगोपनासाठी दिलेल्या बालकांची संख्या विचारात घेऊन राज्य शासन संगोपन काळजीसाठी जिल्हा बाल संरक्षण पथकामार्फत दरमहा निधी पुरविल. पालक कुटुंबावर बालकाच्या शिक्षण, आरोग्य व पोषण आहाराची जबाबदारी असेल. तसेच पालक कुटुंब बालकाच्या संपूर्ण क्षमकुशलतेची खात्री करील. बालकाच्या क्षमकुशलतेची तपासणी करण्यासाठी समिती प्रत्येक महिन्याला पालक कुटुंबाचे निरीक्षण करील. 45 पुरस्कृत करणे. प्रयोजकता. पुरस्कृत करण्याचे निकष पुढीलप्रमाणे. 1 आई विधवा किंवा घटस्फोटित असल्यास किंवा आईला कुटुंबाने सोडून दिलेले असल्यास. 2 बालक अनाथ असल्यास आणि ते विस्तारित कुटुंबाबरोबर राहत असल्यास. 3 मातापिता जीवघेण्या आजाराने पीडित असल्यास. 4 मातापिता अपघातामुळे अपंग झाले असतील आणि शारीरिक व आर्थिकदृष्ट्या बालकाचे संगोपन करण्यास असमर्थ असतील. 46 बालशुश्रूषा संस्था सोडणाऱ्या बालकांची पश्चात काळजी. 47 अभीक्षणगृह. अभीक्षणगृहाचा उद्देश कायदेशीर संघर्ष करीत असलेल्या बालकाच्या संदर्भात चौकशी प्रलंबित असताना त्याचा तात्पुरत्या स्वरूपात स्वीकार करणे, काळजी घेणे व त्याचे पुनर्वसन करणे. कायदेशीर संघर्ष करीत असलेल्या बालकांचे वय, लिंग या आधारावर वर्गीकरण केले जाईल. बालकाचा शारीरिक, मानसिक दर्जा तसेच गुन्ह्याची श्रेणी विचारात घेऊन. 48 विशेष गृह. विशेष गृहाचा उद्देश पुढील प्रकरणाच्या बालकाचा स्वीकार करण्यासाठी व त्याचे पुनर्वसन करण्यासाठी कायदेशीर संघर्ष करीत असलेले बालक. कलम 18 अन्वये बालन्याय मंडळांनी काढलेल्या आदेशाद्वारे एखाद्या ठिकाणी ठेवण्यात आलेले बालक. 49 सुरक्षित ठिकाण. राज्य शासन पुढील घटकांना ठेवण्यासाठी कलम 41 अन्वये नोंदणी केलेले किमान 1 सुरक्षित ठिकाण राज्यामध्ये स्थापन करील. 18 वर्षापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीस किंवा 16 ते 18 वयोगटातील कायदेशीर संघर्ष करीत असलेले बालक की ज्यावर अतिघोर अपराधाचा आरोप आहे किंवा त्याबद्दल दोष सिद्ध झाले आहेत. 50 बालगृह. उद्देश काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांचा स्वीकार करणे तसेच अशा बालकांची काळजी, उपचार, शिक्षण, प्रशिक्षण
विकास व पुनर्वसन करणे. 51. सक्षम सुविधा पुढील उद्देशासाठी सक्षम सुविधा म्हणून मान्यता देऊ शकेल. विशिष्ट प्रयोजनार्थ बालकाची तात्पुरत्या स्वरूपात जबाबदारी स्वीकारण्यासाठी. 52. योग्य किंवा सक्षम व्यक्ती. 53. या अधिनियमान्वये नोंदणी केलेल्या संस्थांमधील पुनर्वसन व पुनरेकात्मीकरण सेवा आणि त्यांचे व्यवस्थापन. 54. या अधिनियमान्वये नोंदणी केलेल्या संस्थांचे निरीक्षण. राज्य शासन राज्याकरिता किंवा यथास्थिती जिल्ह्याकरिता निरीक्षण समिती नियुक्त करेल. निरीक्षण समित्यांचे पथक त्यांना नेमून दिलेल्या क्षेत्रामधील बालके राहत असलेल्या सर्व सुविधा संस्थांना 3 महिन्यातून किमान एकदा भेट देईल. निरीक्षण समित्याच्या पथकामध्ये किमान 3 सदस्य असतील, त्यामध्ये 1 महिला व 1 वैद्यकीय अधिकाऱ्याचा समावेश असेल. निरीक्षण समिती अशा भेटीचा निष्कर्ष अहवाल भेटीच्या तारखेपासून 1 आठवड्याच्या आत जिल्हा दंडाधिकाऱ्याला सादर करील. असा अहवाल सादर केल्यापासून 1 महिन्याच्या आत जिल्हा दंडाधिकारी यथोचित कारवाई करेल आणि अनुपालन अहवाल राज्य शासनास सादर करील. 55. आस्थापना व व्यवस्थापनांच्या कामकाजाचे मूल्यमापन. प्रकरण 8. दत्तग्रहण. त्यामध्ये 56. दत्तग्रहण अनाथ सोडून दिलेल्या व परत केलेल्या बालकांसाठी कुटुंबाचा हक्क निश्चित करण्यासाठी दत्तग्रहणाचा अवलंब करण्यात येईल. एका नातेवाईकाकडून दुसऱ्या नातेवाईकाद्वारे बालकाचे दत्तग्रहण करता येऊ शकेल, त्यांचा धर्म विचारात न घेता. सर्व देशामधील परस्पर दत्तग्रहण केवळ या अधिनियमाच्या तरतुदी अन्वये आणि प्राधिकरणाने तयार केलेल्या दत्तग्रहणाविषयक विनिमयान्वये करण्यात येईल. 57. भावी दत्तक मातापित्यांची पात्रता. त्यामध्ये 1. भावी दत्तक मातापिता बालकास दत्तक घेण्यासाठी व बालकाचे चांगले संगोपन करण्यासाठी शारीरिक किंवा मानसिक किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम तसेच खूपच प्रेरणादायी असतील. 2. जोडप्याच्या बाबतीत नवरा व बायको या दोघांची संमती आवश्यक असेल. 3. तरतुदीच्या अधीन राहून एकटी किंवा घटस्फोटित व्यक्ती देखील दत्तक घेऊ शकेल. 4. एकटा पुरुष व्यक्ती स्त्री बालकाचे दत्तक घेण्यासाठी पात्र असणार नाही. 5. अन्य कोणतेही निकष. 58. भारतात राहणाऱ्या भारतीय भावी मातापित्याद्वारे दत्तक घेण्याची कार्यपद्धती. 59. अनाथ किंवा सोडून दिलेल्या किंवा परत केलेल्या बालकाच्या आंतरराष्ट्रीय दत्तग्रहणाची कार्यपद्धती. त्यामध्ये 1. बालक दत्तग्रहणासाठी कायदेशीरदृष्ट्या मुक्त असल्याचे घोषित करण्यात आल्याच्या तारखेपासून 60 दिवसाच्या आत विशेष दत्तक एजन्सी व राज्य एजन्सी यांनी संयुक्तपणे प्रयत्न करून देखील बालक एखाद्या भारतीय अनिवासी भारतीय भावी दत्तक मातापित्याकडे ठेवता येऊ शकत नसेल तर असे बालक आंतरराष्ट्रीय दत्तग्रहणासाठी मुक्त असेल, परंतु आंतरराष्ट्रीय दत्तग्रहणासाठी पुढील प्रकारच्या बालकांना प्राधान्य देता येईल. शारीरिक व मानसिकदृष्ट्या विकलांग बालक, भावंडे, 5 वर्षापेक्षा अधिक वयाचे बालक. 2. भारतीय बालकांच्या आंतरराष्ट्रीय दत्तग्रहणामध्ये पुढील घटकांना प्राधान्य दिले जाईल. त्यामध्ये अनिवासी भारतीय, समुद्रापार भारतीय नागरिक, भारतीय मूळ असलेल्या व्यक्ती. 60. आंतरदेशीय नातेवाईकांच्या दत्तग्रहणाची कार्यपद्धती. 61. दत्तग्रहण कार्यवाही निकालात काढण्याची कार्यपद्धती. त्यामध्ये दत्तग्रहण कार्यवाही गुप्तपणे चालविली जाईल. तसेच जिल्हा दंडाधिकाऱ्याद्वारे असे प्रकरण कार्यवाही दाखल केल्याच्या तारखेपासून 2 महिन्याच्या आत निकालात काढण्यात येईल. 62. अतिरिक्त प्रक्रियात्मक शर्ती व दस्तऐवजीकरण. त्यामध्ये भावी दत्तक मातापित्यांचे दत्तग्रहण प्रकरण अर्ज मिळाल्याच्या तारखेपासून 4 महिन्याच्या कालावधीत निकालात काढले जात आहे याची विशेष दत्तक एजन्सी खात्री करील. 63. दत्तग्रहणाचा परिणाम. 64. दत्तग्रहणाची माहिती कळविणे. 65. विशेष दत्तक एजन्सी त्या उद्देश अनाथ सोडून दिलेल्या किंवा परत केलेल्या बालकांचे दत्तग्रहणाद्वारे आणि बिगर संस्थात्मक देखभाल यामार्फत पुनर्वसन करणे. राज्य शासन वर्षातून किमान एकदा प्रत्येक विशेष दत्तक एजन्सीचे निरीक्षण करील आणि आवश्यकतेनुसार सुधारणात्मक उपाययोजना हाती घेईल. विशेष दत्तक एजन्सी पुढील बाबतीत 50,000 रुपये पर्यंतच्या दंडाच्या शिक्षेस पात्र असेल. 66. दत्तक एजन्सी म्हणून नोंदणी न केलेल्या संस्थेमध्ये राहत असणाऱ्या बालकांचे दत्तग्रहण. 67. राज्य दत्तक संसाधन एजन्सी. 68. केंद्रीय दत्तक संसाधन एजन्सी. 69. प्राधिकरणाची सुकाणू समिती. त्यामध्ये 1. प्राधिकरणाची पुढील सदस्य असलेली एक सुकाणू समिती असेल. समितीचे पदसिद्ध अध्यक्ष सचिव महिला व बाल विकास मंत्रालय भारत सरकार. समितीचे पदसिद्ध सदस्य प्राधिकरणाशी संबंधित असणारे सहसचिव महिला व बालविकास मंत्रालय भारत सरकार. वित्त व्यवस्थेशी संबंधित असणारे सहसचिव महिला व बालविकास मंत्रालय भारत सरकार. समितीचे इतर सदस्य त्याच्यामध्ये एक
राज्य दत्तक संसाधन एजन्सी आणि 2 विशेष दत्तक एजन्सी. 2 एक दत्तक मातापिता आणि एक दत्तक व्यक्ती. 3 कुटुंब कायद्यामधील किमान 10 वर्षाचा अनुभव असणारे एक वकील किंवा प्राध्यापक. 4 सदस्य सचिव हा संघटनेचा मुख्य कार्यकारी अधिकारी सुद्धा असेल. 3 सुकाणू समितीची कार्य प्राधिकरणाच्या कामाची देखरेख करून वेळोवेळी आढावा घेणे. 4 सुकाणू समितीची बैठक महिन्यातून एकदा होईल. 70 प्राधिकरणाचा अधिकार. त्यामध्ये दत्तग्रहणाच्या प्रकरणात मतभेद निर्माण झाल्यास प्राधिकरणाचा निर्णय अधिभावी असेल. भावी दत्तक मातापित्याची किंवा दत्तक घ्यावयाच्या बालकाच्या पात्रतेच्या प्रकरणासह. 71 प्राधिकरणाचा वार्षिक अहवाल. 72 केंद्र सरकारद्वारे अनुदानित. 73 प्राधिकरणाचे लेखे व लेखापरीक्षा. त्यामध्ये नियंत्रक व महालेखानिरीक्षकने विनिर्दिष्ट केल्यानुसार कालांतराने स्कॅकद्वारे प्राधिकरणाच्या लेखांचे लेखानिरीक्षण केले जाईल. अशा लेखापरीक्षणाचा खर्च कॅग प्राधिकरणाकडून वसूल करेल. प्रकरण 9 बालकाविरुद्धचे इतर अपराध. त्यामध्ये 74 बालकांची ओळख उघड केल्याबद्दल शिक्षा 6 महिन्यापर्यंत कारावास किंवा 2 लाख रुपयापर्यंत किंवा दोन्ही. 75 बालकास क्रूरपणे वागविल्याबद्दल शिक्षा. त्यामध्ये बालकाचा प्रत्यक्ष ताबा किंवा नियंत्रण असलेल्या व्यक्तीने असे कृत्य केल्यास किंवा तसा संभव असल्यास शिक्षा 3 वर्षापर्यंत किंवा 1 लाख रुपये किंवा दोन्हीही. ज्या संघटनेकडे बालकाची काळजी घेण्याची जबाबदारी सोपवली आहे अशा संघटनेच्या व्यवस्थापनावरील कोणत्याही व्यक्तीने असा अपराध केल्यास शिक्षा 5 वर्षापर्यंत सश्रम कारावास प्लस 5 लाख रुपयेपर्यंत. अशी क्रूरपणे वागणूक दिल्यामुळे पुढील परिणाम घडून आल्यास शिक्षा 3 वर्षापासून 10 वर्षापर्यंत कारावास प्लस 5 लाख रुपये. त्यामध्ये बालक शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या विकलांग बनल्यास, नियमित कामे करण्यास मानसिकदृष्ट्या असक्षम बनल्यास, जीवितास किंवा अवयवांना धोका निर्माण झाल्यास. 76 बालकाला भीक मागण्याच्या कामास लावणे. त्यामध्ये 1 बालकाला भीक मागण्याच्या कामास लावणे किंवा त्यासाठी त्याचा वापर करणे अशी व्यवस्था केल्याबद्दल शिक्षा 5 वर्षापर्यंत कारावास प्लस 1 लाख रुपये दंड. भीक मागण्याच्या प्रयोजनार्थ बालकाचे अवयव कापून काढले किंवा त्यास विकलांग केल्यास शिक्षा 7 वर्षापासून 10 वर्षापर्यंत सश्रम कारावास प्लस 5 लाख रुपये. 2 परंतु उक्त बालक कोणत्याही परिस्थितीत विधिग्रस्त बालक असल्याचे समजण्यास येणार नाही. 77 वैद्यकीय व्यवसायाच्या आदेशाखेरीज बालकास मद्य, गुंगीकारक औषधी द्रव्य, तंबाखूजन्य पदार्थ किंवा मनाप्रभावी पदार्थ देण्याबद्दल किंवा तशी व्यवस्था करण्याबद्दल शास्ती. शिक्षा 7 वर्षापर्यंत सश्रम कारावास प्लस 1 लाख रुपयापर्यंत द्रव्यदंड. 78 कोणतेही मद्य किंवा गुंगीकारक औषधी द्रव्य किंवा मनप्रभावी पदार्थ यांची विक्री करण्यासाठी, फेरीने विक्री करण्यासाठी, वाहून नेण्यासाठी, पुरवठा करण्यासाठी किंवा चोरटा व्यापार करण्यासाठी बालकाचा वापर करणे. शिक्षा 7 वर्षापर्यंत सश्रम कारावास प्लस 1 लाख रुपयेपर्यंत दंड. 79 बालकामगाराचे शोषण. बालकामगाराचे शोषण करणाऱ्या व्यक्तीस शिक्षा 5 वर्षापर्यंत सश्रम कारावास प्लस 1 लाख रुपये दंड. 80 विहित कार्यपद्धतीचे पालन न करता दत्तक ग्रहण करणाऱ्या, दत्तक घेणे किंवा प्राप्त करणे इत्यादी व्यक्तीला किंवा संघटनेला शिक्षेची तरतूद. शिक्षा 3 वर्षापर्यंत किंवा 1 लाख रुपये दंड किंवा दोन्हीही. 81 कोणत्याही प्रयोजनासाठी बालकांची विक्री, खरेदी व पुरवठा करणाऱ्या व्यक्तीस शिक्षा 5 वर्षापर्यंत सश्रम कारावास प्लस 1 लाख रुपये दंड. पुढील प्रकारच्या व्यक्तीने असा अपराध केल्यास शिक्षा 3 वर्षापासून 7 वर्षापर्यंत. त्यामध्ये रुग्णालय, शुश्रूषागृह, प्रसूतिगृहचे कर्मचारी, बालकाचा प्रत्यक्ष ताबा असणारी व्यक्ती. 82 शारीरिक शिक्षा. त्यामध्ये 1 एखाद्या बालसंगोपन संस्थेमधील प्रभारी व्यक्तीने किंवा इतर कर्मचाऱ्यांनी बालकाला शिस्त लावण्याच्या उद्देशाने त्यास शारीरिक शिक्षा सोसण्यास भाग पाडल्यास पहिल्या अपराधात शिक्षा 10,000 रुपये दंड. त्यानंतरच्या प्रत्येक अपराधात शिक्षा 3 महिन्यापर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही. 2 वरील अपराधाबद्दल दोषसिद्धी असणारी व्यक्ती सेवेतून बडतर्फ करण्यास पात्र असेल, तसेच अशा व्यक्तीला बालकाबरोबर प्रत्यक्ष काम करण्यापासून सुद्धा रोधित करण्यात येईल. 3 ज्या संस्थेमध्ये शारीरिक शिक्षा दिल्याचे वृत्त असेल आणि अशा संस्थेच्या व्यवस्थापनाचा प्रभारी व्यक्ती कोणत्याही चौकशीला सहकार्य करत नसल्यास पुढील शिक्षेस पात्र असेल. किमान 3 वर्ष कारावास प्लस 1 लाख रुपयापर्यंत दंड. 83 दहशतवादी गटांनी किंवा अन्य प्रौढ व्यक्तींनी बालकाचा वापर करणे. शिक्षा 7 वर्षापर्यंत सश्रम कारावास प्लस 5 लाख रुपये दंड. 84 बालकाचे अपनयन व अपहरण करणे. भारतीय दंड संहितेच्या कलम 359 ते 369च्या तरतुदी लागू असतील.
85 विकलांग बालकांच्या बाबतीत केलेले अपराध, अशा अपराधासाठी तरतूद केलेल्या शिक्षेच्या दुप्पट शिक्षा दिली जाईल. 86 अपराधांचे वर्गीकरण व पदनिर्दिष्ट केलेले न्यायालय, शिक्षेस पात्र अपराध आणि वर्गीकरण. त्यामध्ये 7 वर्षापर्यंत अधिक दखलपात्र व अजामीनपात्र. 2 3 वर्षापासून 7 वर्षापर्यंत अदखलपात्र व अजामीनपात्र. 3 वर्षापेक्षा कमी किंवा केवळ द्रव्यदंड अदखलपात्र व जामीनपात्र. या अधिनियमाखालील अपराध बालन्यायाकडून न्याय चौकशी करण्यायोग्य असतील. 87 अपप्रेरणा देणे. अपप्रेरणा दिल्याच्या परिणामी अपप्रेरणा दिलेले कृत्य घडल्यास व अपराधासाठी तरतूद केलेल्या कारावासाची शिक्षा दिली जाईल. 88 पर्यायी शिक्षा. ज्या कायद्यामध्ये मोठी शिक्षेची तरतूद आहे ती शिक्षा लागू असेल. 89 या प्रकारान्वये बालकाने केलेला अपराध असे बालक कायद्याशी संघर्ष करीत असलेले बालक म्हणून समजण्यात येईल. प्रकरण 10 संकीर्ण. त्यामध्ये 90 बालकाच्या मातापित्यांची किंवा पालकाची उपस्थिती. 91 बालकाच्या उपस्थिती वाचून भागवणे. 92 दीर्घकाळ वैद्यकीय उपचार करण्याची गरज असणाऱ्या रोगाने ग्रस्त असलेल्या बालकाची एखाद्या मान्यताप्राप्त ठिकाणी रवानगी. 93 मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या किंवा मद्य किंवा अन्य औषधी द्रव्य यांचे व्यसन जडलेल्या बालकांचे हस्तांतरण. 94 वयाचे गृहीतक व निर्धारण. समिती मंडळ पुढील प्रकारचे पुरावे मिळवून त्याद्वारे वय निर्धारित करण्याची प्रक्रिया हाती घेईल. त्यामध्ये 1 शाळेतील जन्मतारखेचे प्रमाणपत्र किंवा शालांत परीक्षा मंडळाचे प्रमाणपत्र. मात्र अशा प्रमाणपत्राच्या अभावी 2 महानगरपालिका किंवा नगरपालिका किंवा पंचायतीने दिलेले जन्म प्रमाणपत्र. 3 केवळ 1 व 2 मधील प्रमाणपत्रे उपलब्ध नसतील तरच समिती मंडळाच्या आदेशावरून पुढील चाचणीद्वारे वय निर्धारित करण्यात येईल. ऑसिफिकेशन चाचणीद्वारे, अन्य अद्ययावत वैद्यकीय चाचणीद्वारे. मात्र अशी चाचणी समिती मंडळाच्या आदेशाच्या तारखेपासून 15 दिवसाच्या आत पूर्ण करण्यात येईल. 3 समिती मंडळाने नोंदलेले वय हे खरे वय असल्यास मानण्यात येईल. 95 बालकाचे निवासस्थानी हस्तांतरण. कायद्याशी संघर्ष करीत असलेल्या बालकाच्या बाबतीत असे हस्तांतरण चौकशी पूर्ण करून मंडळाने अंतिम आदेश संमत केल्यानंतरच केवळ करता येऊ शकेल. बालकाला सुपूर्त करण्याचा अंतिम निर्णय झाल्यास अशा आदेशापासून 15 दिवसाच्या आत समिती मंडळ बालकास संरक्षण देण्यासाठी विशेष बाल पोलीस पथकास संरक्षण आदेश देईल. 96 भारताच्या विविध भागामधील बालगृहामध्ये किंवा विशेष गृहामध्ये किंवा योग्य सुविधा संस्थेमध्ये किंवा योग्य व्यक्तीमध्ये बालकाचे हस्तांतरण. बालकाचे सर्वोत्तम हित विचारात घेऊन राज्य शासन आपल्या राज्यामधील कोणत्याही एका प्रकारच्या गृहातून किंवा सुविधेतून दुसऱ्या प्रकारच्या गृहामध्ये किंवा सुविधेमध्ये बालकाचे हस्तांतरण करण्याचा आदेश देऊ शकेल. परंतु असे हस्तांतरण पहिल्या गृहाच्या संबंधित असणाऱ्या मंडळाच्या किंवा समितीच्या शिफारशीवरून केले जाईल. तसेच अशा हस्तांतरणासंदर्भात दुसऱ्या गृहाच्या संबंधित मंडळाला किंवा समितीला पूर्वसूचना दिली जाईल. परंतु असे हस्तांतरण एकाच जिल्ह्यामधील व एकाच प्रकारच्या गृहामधील सुविधेमधील असल्यास अशा हस्तांतरणाचा आदेश काढण्यासाठी समिती किंवा मंडळ सक्षम असेल. 97 एखाद्या संस्थेतून बालकास मुक्त करणे. 98 एखाद्या संस्थेमध्ये ठेवलेल्या बालकास अनुपस्थिती रजा. मंडळ समिती पुढील कारणास्तव कमाल 7 दिवसाच्या कालावधीसाठी बालकास देखरेखीखाली अनुपस्थित रजा देण्यास परवानगी देऊ शकेल. त्यामध्ये प्रवासाचा कालावधी वगळता. परीक्षा, नातेवाईकाचे लग्न, नातेवाईकाचा मृत्यू, आईवडिलांचा अपघात, गंभीर आजारपण, अन्य आकस्मिक निकट. 99 अहवाल गोपनीय समजणे. 100 सद्भावनापूर्वक केलेल्या कृतीस संरक्षण. 101 अपील. त्यामध्ये 1 समितीने किंवा मंडळाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसाच्या आत बालक न्यायालयाकडे अपील दाखल करता येईल. अपवाद, संगोपन काळजी व पुरस्कृत पश्चात काळजीबाबतचे अपील जिल्हा दंडाधिकाऱ्याकडे दाखल करण्यात येईल. परंतु सत्र न्यायालय किंवा यथास्थिती जिल्हा दंडाधिकारी समर्थनीय कारणाच्या आधारावर 30 दिवसानंतर सुद्धा अपीले करू शकतील. अशा अपीलावर 30 दिवसाच्या कालावधीत निर्णय देण्यात येईल. 2 कलम 15 अन्वये अतिघोर अपराधाच्या प्राथमिक निर्धारणानंतर मंडळाने दिलेल्या आदेशाविरुद्ध सत्र न्यायालयासमोर अपील दाखल करण्यात येईल. 4 सत्र न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध दुसरे अपील दाखल करण्यात येणार नाही. 5 बाल न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध
उच्च न्यायालयासमोर अपील दाखल करता येईल CRPC 1973 मधील कार्यपद्धतीनुसार. 6. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी संमत केलेल्या दत्तक आदेशाविरुद्ध 30 दिवसाच्या कालावधीत विभागीय आयुक्तासमोर अपील दाखल करता येईल. तसेच असे अपील शक्य तितक्या शीघ्र गतीने आणि 4 आठवड्याच्या कालावधीत निकालात काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल. 102. पुनर्निरीक्षण उच्च न्यायालय एक तर स्वतःहून किंवा प्राप्त अर्जावरून. 103. चौकशा, अपिले व पुनर्निरीक्षण कार्यवाहीमधील प्रक्रिया या सर्व कार्यवाहींना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 लागू असेल. 104. समितीचा किंवा मंडळाचा त्याच्या स्वतःच्या आदेशात सुधारणा करण्याचा अधिकार. आदेशात सुधारणा करण्यासाठी सुनावणी घेताना पुढील घटकांची उपस्थिती असेल. मंडळाच्या बाबतीत किमान 2 सदस्य, त्यामधील 1 प्रधान दंडाधिकारी. समितीच्या बाबतीत किमान 3 सदस्य, संबंधित सर्व व्यक्ती किंवा त्यांचे प्रतिनिधी. सुधारणा करण्यापूर्वी त्यांचे विचार विचारात घेतले जातील. 105. बाल न्यायालय निधी. बालकाचे कल्याण व पुनर्वसन करण्याच्या हेतूने राज्य शासन एक निधी निर्माण करू शकेल. 106. राज्य बाल संरक्षण संस्था व जिल्हा बाल संरक्षण पथक. प्रत्येक राज्य शासन प्रत्येक जिल्ह्यासाठी अधिकारी व अन्य कर्मचारी यांचा अंतर्भाव असणारी राज्य बाल संरक्षक संस्था व बाल संरक्षक पथक स्थापन करील. 107. बाल कल्याण पोलीस अधिकारी व विशेष बाल पोलीस पथक. त्यामध्ये प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये किमान सहाय्यक उपनिरीक्षकाच्या ASI दर्जाच्या एका उचित प्रशिक्षित पोलीस अधिकाऱ्याला बालकल्याण पोलीस अधिकारी म्हणून पद निर्देशित करण्यात येईल. 2. राज्य शासन बालकांशी संबंधित सर्व कामांचे समन्वय करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा शहरामध्ये विशेष बाल पोलीस पथके स्थापन करील. रचना. पथकाचा प्रमुख पोलीस उपअधीक्षक DYSP दर्जाचा पोलीस अधिकारी. पथकामध्ये पुढील घटकांचा अंतर्भाव असेल. पदनिर्देशित सर्व बाल कल्याण पोलीस अधिकारी. बाल कल्याण क्षेत्रातील अनुभवी 2 सामाजिक कार्यकर्ते पैकी 1 महिला असेल. 4. विशेष बाल पोलीस पथकात बालकांशी संबंधित रेल्वे पोलिसांचा देखील समावेश असेल. 108. अधिनियमाच्या तरतुदीबाबत जनजागृती करणे. 109. अधिनियमाच्या अंमलबजावणीचे संनियंत्रण. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग, राज्य बाल हक्क संरक्षण आयोग. 110. कलम 110. नियम करण्याचा अधिकार. त्यामध्ये 1. राज्य शासन नियम तयार करू शकेल. राज्य शासन आपले नियम तयार करेपर्यंत त्यांना केंद्राने तयार केलेले आदर्श नियम लागू होतील. 2. केंद्र सरकारने प्रत्येक नियम शक्य तितक्या लवकर संसदेसमोर एका किंवा एकापेक्षा अधिक लागोपाठ येणाऱ्या 29 दिवसाच्या अधिवेशनात मांडावे लागतील. 111. निरसन व व्यावृत्ती. या अधिनियमाद्वारे बाल न्याय अधिनियम 2000 निरसित करण्यात येत आहे. 112. केंद्र शासनाला अडचणी दूर करण्याचा अधिकार. अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या कालावधीपर्यंत